नदीत जिरा खांदायचा, त्याला टिपा लावायचा, त्याला छिद्रे पाडायचे, धुतलेलं श्वेत वस्त्रवर टाकायचं आणि त्या सोवळ्यात पाणी काढून स्वयंपाक करायचा। आपले बीडचे लोक सोवळ्यातल्या स्वयंपाकापुरतं राहुटीवर यायचे आणि कीर्तनाला आणण्यात फिरायचे। अजूनही ही परंपरा चालवणारे काही ज्ञाती लोक आहेत की तसं न होता आपला फळ, आपली परंपरा, आपली दिंडी, आपला बळ त्याचं पुनरुज्जीवन करणं गरजेचं आहे। तुम्हाला तरी शिलालेख, ताम्रपट, वास्तू उपलब्ध आहे। माझ्याकडे तर राजुरीला 4.5 पत्र्या खेरी काही शिल्लक नव्हतं। ते सगळं स्टँड करायचं सौभाग्य गणपतीच्या कृपेने मला लाभलं आणि ते करत करत शाळीग्रामापासून ते गंडकीच्या चक्रांकितापर्यंत आणि शवनभद्र गणपतीपासून ते सूर्यकांत मण्यापर्यंत आणि माणकुजी महाराज बोधल्यांच्या चरणपादुकेपासून ते बुक्क्याच्या डबीपर्यंत साग्र समग्र संग्रह करून ठेवलाय। पैठणकर लिंब्यांना माहिती आहे, तुकारामजींना माहिती आहे, आमच्या भूतपल्ल्यांना माहिती, ते सारखे आमची चाटे ते सगळे माझ्याकडे सातत्यानं येतात। पुरवणी, पेपर, लिखाण, कात्रण, स्क्रिप्ट आणि ग्रंथ या विना मी जगत नाही, राहत नाही। परवा मी साधक आश्रमात गेल्यावर अनंता तुकारामबाईंची आठवण केली। त्याचबरोबर त्या लक्ष्मणच्या वडिलाचं नाव आठवत नाही रे, मेहत्रे, चंद्रभान मेहत्रे, साहेबराव काका ढेकळे, या सगळ्यांच्या आठवणी मी साधक आश्रमात परवा केल्या। महाराजांच्याकडे मी पाठवला जात असायचो गोलमस्क्यांच्या काळात, बबनबाईंच्या काळात। इकडे त्यांचं पुरुषोत्तम नाव आहे, आम्ही बबनबा म्हणायचो सगळे, भारतभाऊ गोपे आम्ही सगळेजण। असो हा विस्तार करण्याचा एकमेव हेतू आहे। इथे अभंगावर मला काय चिंतन मांडायचं, हा तत्वज्ञानाचा दिवा मला इथे पाजळायचा नाही, कारण हे संस्थान माझे, ते माझे, मी त्यांचा आहे। मी जरी चतुर्थ आश्रम स्वीकारला असला तरी माझं नातं या पवित्र मातेशी आहे, तसंच राहणार आहे, या तीळ मात्र शंका नाही। त्यामुळे बकऱ्याला मी सांगितलं की चिन्मयला फोन कर आणि मला तारीख बदलून घेण्यासाठी जरा प्रार्थना कर, मला आजचं कीर्तन करावं लागणार आहे। या बीडला जुनं श्रीवर्धन नाव आहे, पुढं पारशांच्या भाषेत भीड झालं, पुढं ते बीड झालं। चंपावती हे नाव बऱ्याच ठिकाणी कमकुवत संशोधनात मिळत आहे। अशा या बीड परगण्यात बिंदुसरेच्या तीरावरती शतपत्र अभंग वर्गाश्रम स्वामींचे माझ्याकडे 2000 अभंग आहेत, त्यातले 140 मी प्रकाशित करतोय। त्यात जर हे सापडलं तर अभंग तुम्हाला मी देईन। जनी जनार्दन भक्त थोर झाले, चंपावती आले भाग्य मोठे, असा त्यांचा अभंग आहे। गोविंद पंतांच्या बाबतीतही अभंग आहे, नगद नारायणाच्या सुरळेगावचाही अभंग आहे। त्यामुळे कदाचित हे थोडं मला सापडलं सूत्र तर ते बरं वाटेल, बरं होईल असं मला वाटतं। चिन्मय महाराज राजुरीच्या गणपती संस्थानाच्या बाबतीत 1712चा विश्वनाथ बाळाजीचा एक अभिलेख मला चिंचवडच्या देवांच्या बाडात सापडला आणि तो कागद मी घेऊन आलो। म्हणजे विश्वनाथ बाळाजींनी 1700 आमच्या रामचंद्र भट्टाला गणपती संस्थाला दिलेल्या उत्पन्नाच्या सनदा मी काढल्या आणि तुकडेवारी राजुरीच्या गणपती संस्थानाच्या सातबाऱ्याचे नाव काढले। मला केस करायचे नाही, ट्रस्टीवर जायचं नाही, मठाधिपती व्हायचं नाही, पण येणाऱ्या काळात हा विषय अभ्यासाचा आहे। वेंगुर्लेकरांचा 21 गणपती प्रबंध, अमरेंद्र गाडगेळांचा गणेश कोश, श्रीमंत योगींद्र स्वामींचा गणेश विजय, त्याचबरोबर शिवरामात्मजकृत बोधविलांबरी ग्रंथ, बिलभाव्यांचा महाराष्ट्र सारस्वत, असे 28 संदर्भ ग्रंथ मी त्या पुरवणी तुमच्या समोर आता हातात दिले। आजचा अभंग चक्रवर्ती सम्राट श्री ज्ञानोबा रायांचा। माऊलींचा अधिकार फार थोडला, त्यांच्याबद्दल न बोलणं एवढंच उत्तम आहे। श्री तुकोबाराय वर्णन करताना असं लिहितात, जयाची द्वारी सोन्याचा बिंब